बॅटरी की रे काय बॅटरी जय बाळ मामा मित्रांनो अमर भाऊला ऍड करूया ठेवायचं आहे आपल्याला ते नमस्कार मित्रांनो जय बाळ मामा सर्व मित्रांनी नमस्कार जय बाळ मामा काय खाताय आता जेवण बसले मेंढर चारा बसले मेंढर चारायला बसलाय हे काय कडे खाते ते पालखीत अजून आली नाही का पालखी चालल्या म्हणून डरबी लावल्या तिकडे ते नाचत नाही लागले बर बर पालखीच तर मित्रांनो आपण दर्शन घेऊया मेंढराचं का मेंढरात पण होतंय आपल्याला इकडे जाणं त्यापेक्षा तारा नदी मोठी इकडे आहे आता संग्राम भाऊ नमस्कार संग्राम भाऊ लाईव्ह वर या संग्राम भाऊ आले बघतोय की ते होय संग्राम भाऊन हाईचा मेसेज केलाय की जेवलाय का नाही अजून जेवण बसले इथं मित्रांनो लाईव्ह वर तुम्हा सर्वांना काय मेंढराचं दर्शन भेटलंय आणि संग्राम भाऊला पण ऍड करून आपण मेंढराचं दर्शन घेऊया पालखीचं घेऊया संग्राम भाऊ तुम्हाला ऍड करतोय मी संग्राम नुसता हायचा मेसेज पाठवतोय हायचाच मेसेज केलाय त्यानं मला पण हायचाच केला त्याला ऍड करायची केला की रे संग्राम भाऊ ऍड व्हा काय दिस ना हा जय बाळ मामा संग्राम भाऊ सुम्या म्हणतोय तिथनं पालखीची मिरवणूक काढायला लागलेत ना होय काढायला लागले की ते पालखी तुमच्यापाशी आहे का लांब आहे नाही ती पालखी अजून खालीच आहे हायवेला आहे होय बर संग्राम तुम्ही लांब आहे काय बोला की होय लांब टोपी घातल्यावर लय भारी दिसतंय झकास दोघं पण नाही खरंच चांगलं दिसतंय जेवण झालंय की नाही दोघं नितेश भाऊ जय भाऊ झालं लय लोक बघायला लागल्यात नितेश भाऊ स्क्रीनशॉट पाठवा एक व्हॉट्सअपला तुमचा हॅलो संग्राम भाऊ हा बोला दुपारी किती वाजता जाणार आहे 3 वाजता वे जेवणही केलंय का केलं काय बोल की जेवलास का होय काय खाल्लंस आता काय खाते भात भाजी चपात्या बर असू द्या अरे त्या मम्मीसाठी व्हायचं म्हटलं काय तर बघा असं बरं बघायला ठेव बर राम दे आणि मग हे कर फोन कर तिकडे गेल्यावर ना होय फोन फोन कर चालतंय हा चालतंय पुजारी मामा आहे संग्राम आहे संग्राम आज काय पूजा म्हणतात हॅलो तर काय मित्र आहेत हा बोल हॅलो बोला संग्राम आहे हो संग्राम बोला की आवाज येते का आता येते ती पुजारी मामा आहे तुम्ही काय असं द्या पुजारी मामाच आहे तुम्ही मामाचं प्रत्येक
हा आपलं शेवेला जाणार प्रत्येक नाही पुजारी मामाच असतात. हा. होय ते झालंच की. तर मित्रांनो हो का लाईव्ह वर तुम्हाला सगळ्यांनी बाळूमामाच्या मेंढराचं दर्शन होतंय. तुम्ही सगळ्यांनी जय बाळूमामा म्हणून कमेंट करा. जाऊ शामील हो. नितेश भाऊ थँक्यू धन्यवाद. तो काही मेंढर आहेत ते आपण लाईव्ह वर मेंढराचं दर्शन घेतोय हो काही. किती लोकांनी दर्शन लाईव्ह वर आपण नेहमी रोज जाऊतोय मित्रांनो. हे दोघांचे खरं तर म्हणलं तर लय मोठा आपल्याला हे आहे आधार आणि सपोर्ट आहे की एवढ्या लांबून सुद्धा आपण लाईव्ह वर त्यांना घेऊन ऍड झाले दोघं पण. काल काल का परवा दिवशी पालखीचं 2 दिवस झालं दर्शनच होईना झालंय. कारण का पालखी त्यांच्यापासून पण जरा लांब आहे. आता मला अमरनं सांगितलं त्याच्या पुढनच गेले जरा पालखी. मिरवणूक जोरात चाललंय डॉल्बीनं मिरवणूक काढायची. बाळूमामाचा लय मोठा वाजागाजा होणार आहे मित्रांनो. कारण का जगभरात होणार जगभरात. एवढं बाळूमामा लोक मानतात बाळूमामाचे एवढे भक्त आहेत. तर मित्रांनो हे मेंढराचं दर्शन असं म्हणजे आपल्याला घरच सुद्धा नाही. तुम्ही आदमापूरमध्ये किंवा आष्ट्याला तिथं तुम्ही थांबलात तरच बाळूमामाच्या मेंढराचं दर्शन बघायला भेटतंय. किंवा कदाचित दुसऱ्या ठिकाणी कुठल्या गावात असेल तर तिथं गेला तर तुम्हाला दर्शन. पण आपल्याला साक्षात हे बाळूमामाच्या मेंढराचं लाईव्ह वर तुम्हाला सर्व मित्रांनी हे दर्शन भेटतंय मित्रांनो. त्यामुळं या दोघांच्या पण आयडीला तुम्ही फॉलो करा. आणि माझा मित्रांनो युट्यूबला पण चॅनल आहे विट्याचा विण्या म्हणून तुम्ही बघू शकता मित्रांनो. सबस्क्राईबचं टार्गेट भरपूर वाढलेलं आहे. 6,000च्या पुढे गेलेलं आहे सबस्क्राईबचं टार्गेट. तर मित्रांनो बाळूमामा सुद्धा व्हिडिओ आहेत त्याच्यात फुल कॉमेडी आहे धमाल आहे. तुम्हाला मनोरंजनासाठी एवढं खूप व्हिडिओ छान आहेत युट्यूबला सुद्धा. तर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अगं एक नाही खरंच बघायला नाही फक्त बरणीला येते मी पैसा आणलं ग. बरणी 200 रुपयाची आहे. नाही आपण कुठं आणलं सांग त्याला. सांगा भाऊ बोला की. त्याला कधी येणार आहे मग. हा बघूया की नाही फोन नाही करतो करा करा. आणि तुम्ही म्हणल्याला ती काम चाललंय बरं का. कुठलं तुम्ही बोललेलं काम हो आलं हा का हा लक्षात. चालतंय आहे चालवत आहे. आलं हा हा बघू आता ते आला का नाही मग त्या सगळं संपर्क करतो. मग डायरेक्टली तुम्हाला काय आता फोन आहे सगळं व्हॉट्सअप आहे. मग तुम्हाला होय फोनवर चालतंय. व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवतो. मग अमर भाऊ काय झोपलाय आज. हो चालतंय की. आता काय करू कंटाळा बसलो चालून चालून घायला आले. केव्हा आला पाय दुखत ट्रॅक्टर असतील पाय दुखत असतील. केव्हा आला ट्रॅक्टरनं बसून आम्हाला चालायला लावल्या. अरे तसं नसतंय की रे. तेव्हा आपला पण माग आहे की पिल्ले कोण आला ट्रॅक्टरनं. बाळमामा किती रे बारीक बारीक आहेत लय बारीक आहेत. जय बाळमामा. आता नदीच्या पुढं आहे काय. नदी इकडं जाऊ तुम्हाला नदी होय होय मोठी नदी आहे कृष्णा. बघा तिकडे नदी कृष्णा नदी. त्यामुळे जाऊ तिकडे जाऊ. मित्रांनो म्हणजे नदीच्या कडं मेंढर घेऊन जातात. कुठलं ना ना आता घातली पाण्यावर. पाण्यावर हॅलो. हा ही दुसरी तुम्ही नदी नदीच्या कडनं चाललाय ना. नाही ना हो काय हायवे ना आली. हा हा आता पाण्या मांडले इकडे सकाळ धरणं काय खाल्लं नव्हतं. हायवेला काय खाया येतो हा दिसले का कृष्णा कृष्णा नदी आहे नदी. ना का. होय मोठी नदी आहे. जय कृष्णा माऊली. मित्रांनो कृष्णा नदीचं पण आपल्याला दर्शन भेटतंय हो काही. पाणी पाजली का मेंढरासनी. पाजले आत्ताच खायला आली ती हायवे संग्राम काय खायला नव्हतं. तुम्ही हा तुम्हा दोघाला पण एक सांगायचं राहिलं. काय हो काही रोह्यान मी ट्रॅक्टर खेपा द्यायला गेलो तर हा हा
तर 100 फूट येऊन जरा सकाळ म्हणजे 6 वाजल्यापासून खेपाच येतोय. आता ओके मोकळा झालोय मी. त्याच्यामुळे मी इंस्टाला व्हिडिओ मस्त सगळं डाउनलोड करून मी ठेवलेला आहे एडिटिंग करून. अजून सोडलं नाही. मग म्हटलं आता खेपा म्हटलं झालं की निवांत पैकी पूजा वगैरे करूया आणि मग आपण लाईव्ह वर येऊया. मग आता पूजा करूनच झाले बघ. 100 फूट येऊन येताना आज काय हा आज आमुष आहे ना? पौर्णिमा हा. 3 वाजेपासून चालू होते ना. आणि पौर्णिमा चांगली आहे. होय. आणि 100 फूट येऊ का नाही तुम्ही एवढे तरी 6 फूट लांबडी धामीन असेल बघ. हा. अरे खरंच का मला दिसलीच नाही. त्या रोयालाच आपल्या दिसलेले. ट्रॅक्टर होता 20-25 स्पीडनं ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टर काय पळत नाही जास्त पण 20-25 स्पीड होता. मी कशाला बघितलंय रस्त्यावर रोयानं तरी 100 फुटाच्या अंतरावर रोयाचं नजर गेली. रस्त्यावर का नाही त्या बॉबीवाला नाही का पांडा पांड्याच्या घराकडे नाही पलीकडच्या रोडला येत होती आणि मी पलीकडच्या रोडला होतो. तर रोया मला दाबून सांगते मामा धामी नाही. आणि मग पुन्हा पुढे गेलोय आणि पाठीकानं ब्रेक दाबलाय. बघतोय तर लांबडी लचक दामीने एवढं भारी दर्शन दावलंय. खरंच बाळमामाचं दर्शन झालं म्हणजे एवढं भारी वाटलं. पुन्हा लई इच्छा झाली अजून बघायचं. तिला म्हटलं हळूहळू ट्रॅक्टर रिवर्सनं घेऊन का नाही मग तिला म्हटलं पलीकडे रस्ता तेवढा पार करून द्यायचा. कारण का वाहन बिन आलं तर गावल बिवलं. मग तिला मी पलीकडच्या रस्त्यापर्यंत जाऊन दिलं आणि पाया पडलो मग तिथनं निघलोय बघ. म्हणजे आज आम्ही नागबिराला केवढा मोठा तुम्ही व्हिडिओ करायला पाहिजे होतं. मेंढराच्या पाठीमध्ये राखण करत होता नाग म्हणजे काय जोक आहे का? भ्या वाटतं तर पुढे जायला काय करणार तरी 6-7 फूट लांबडा असेल की. एवढं नव्हतं 5-1 फूट असेल पण लय मोठा दांडा होता. माझ्या मांडी एवढा होता जाळीला. अरे बाप खरं. अरे तुम्ही मामाच्या मेंढरासनी जरा तुझी गुंजभर काय केलं नाही म्हणजे बघ एवढं मेंढराच्या जवळ खांडात असून. अरे बाळमावचे राखण नाही माहिती आहे का संग्राम भाऊ तुम्हाला काय चमत्कार असं काय दिसलंय का नाही एखादं? नाही अजून हे फिरत नाही तर तिथलं हिंडते ती. आम्ही कसं राहणार कुठे पण असतोय. काय कशातने पण काट्या खुट्यातने जावं काय होत नाही. तेव्हा राखण तुमची करत आहे. तुम्ही जोपर्यंत केवळ चप्पल नाही पायत काय नाही. संग्रामभाऊच्या पण पायी बाजत असेल की रे. भासते ते एवढं पण नाही. सेवा मग कशाला करत आहे. कष्ट मेहनत मन आहे सेवा करायचं. कष्ट घेतल्याशिवाय फळ भेटत नाही. खरं आहे बरं का. तेच की नाही ना आता किती 15 दिवस झालं का तुम्हाला? 15 दिवस झालंच की. कमी झालं 12-13 11-12 दिवस झाले. होय. तर मित्रांनो आज संग्रामभाऊनी ऍड आपण केलंय की संग्रामभाऊचं 10 दिवस पूर्ण झालेलं आहे सेवेचं. आणि आज संग्रामभाऊ आज म्हणजे 12वा दिवस आहे. ते आता गावाकडे परत जाणार आहेत. त्यामुळं संग्रामभाऊनी मुलं लाईव्हवर पुन्हा आपण भेटणारच आहे. तो काही विषय नाही. पण तुम्ही हाय तोपर्यंत तर बाळमामाचं सगळ्या भक्तांनी मेंढराचं दर्शन द्यावा. रोका दोघं पण मेंढराचं दर्शन दावत्यात. जेवढ्यासनी मेंढराचं दर्शन झालं नाही तुम्ही लाईव्हवर बघू शकता मित्रांनो. हे आता कुठल्या गावात आहे? कुठलं गाव आहे? काशाळमध्ये आहे का? काशीमध्ये. आणि आता पालखी काशाळमध्ये थांबणार आहे का? होय 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 होय. काशाळमध्ये किती दिवस मुक्काम आहे? 3 दिवस आहे. 3 दिवस. 2 का 3 दिवस? 3 दिवस आहे. 3 दिवस. अजून तिथनं पुढं कुठं काय मग आता कुठं जात? काशाळ म्हणजे पालीत तुम्ही इकडं अलीकडे सर काय लागलाय का रे? होय होय तिकडे पुढं पुण्याच्या भागात नाही ना? नाही तिकडे नाही. इकडे भागात फिरणार आपल्या दहीवडी इकडे बहुतेक आहे. नाही तुम्ही काशाळ म्हटलं की म्हणजे असं सरकत म्हणजे पुढं इकडं काय आपलं
ते म्हणजे काय return- होतं माहितीये का? हॅलो, ते पाडव्याला हे असते दाखवून काय तर त्यांचं पूजन असते का ना हा बघा, हा त्यावेळेस ते दुधाचं हे करतात. मग त्याच्यावर कळतं की आपल्याला कुठल्या भागात न्यायचे मेंढर, हा. त्या भागात फिरतात. अरे बापरे. तर मित्रांनो या आपल्याला माहितच ते नाही. तिथं संग्राम भाऊने आता जस्ट सांगितलेलं आहे. म्हणजे असं त्या पद्धतीतनं हळूहळू पुढं सरकत पालखी ज्या त्या गावात बघा 1 दिवस 2 दिवस मुक्काम असत्या. प्रत्येक भक्ताची तिथं महाप्रसाद होतोय आणि मेंढराचं बाळूमामाचं दर्शन होतंय सगळ्या भक्तांनी. आणि आवर्जून नाही लांबून माणसं त्या ठिकाणी येत्यात जात्यात. आम्ही बघितलंय कारण का आम्ही स्वतः गेलेलो आहे मित्रांनो. पालखी आता समजा आपल्या 5-7 किलोमीटरच्या अंतरावर जर पालखी असेल तर माणूस कोण थांबवू शकत नाही घरात. बाळूमामाच्या दर्शनाला जातच. कारण अनुभवलंय या गोष्टी आम्ही. तर मित्रांनो ज्या त्या गावात आता एवढं आता वाजा गाजा बाळूमामाचं करत डॉल्बीनं बघा सांगितलं संग्राम भाऊने आपल्याला मिरवणूक काढत पालखीने नेल्या पुढं. मित्रांनो संध्याकाळ किती वाजता जाणार आहे पालखी बशी? आम्ही जाणार 7 वाजता. पालख्यात येईल थोड्या वेळानं तासाभर. पालखी आली तर पालखीचा व्हिडिओ तर करा, नाही तर मग लाईव्हला दर्शन दावताला का? हो, तर धावतो की. तुमच्या दोघांचं काय व्हिडिओ काही येणं झालेत रे. तुम्ही तर काय करणं झालाय व्हिडिओ. पुढचं काय मरे काय आलं? इंस्टाला पाठलं त्यानं देवाचं मूर्तीचं त्यानं केलंय की व्हिडिओ. ते तेवढंच की नाही रे. मी काय म्हणलो होतं मेंढर राखताना बाळमामाचं गाणी किती तर एवढे छान आहेत. त्याच्यावर एक एडिटिंग करून सोडा की चांगलं मेंढर राखताना. सोडची घेतात. संग्राम भाऊ तुम्हाला तर किती आता तुमचं व्हिडिओ मी बघितलंय. तुम्हाला लय फॉलो केलंय राव. कमेंट आहेत माझं. तुम्ही करायला पाहिजे होतं. लय भारी पिल्लीला दम येत नव्हता. संग्राम चेष्टा करत नाही. लय भारी दिसताय तुम्ही माहिती आहे का? टोपी वगैरे मेंढर राखताना नाही एवढं भारी दिसताला. बघा तुम्ही व्हिडिओ करून. ते झालं ते. पिल्ली दम येत राहुल. तुमची बरं आमच्या मध्ये करायला लागलं का नाही मध्येच उभं राहून एवढा भारी सीन होईल. तुम्ही व्हिडिओ करून बघा तुम्ही दोघं पण. तुम्हाला मी म्हटलं राहून दे तुला तर बघ कसं आहे माहिती आहे का? कमीत कमी मेंढराचं बाळमामाचं गाणं त्याला ऍड करून मेंढराचं जर दर्शन त्याला दावलं का नाही व्हिडिओ मध्ये ऍड करून घेतलं तर लागा व्हिडिओ लय खतरनाक होईल. मेंढर चरता नाही. आता किती तर व्हिडिओ आपण इंस्टाला युट्यूबलाही बघतोय बाळमामाच्या मेंढराचं चरताना. असं तुला मी सांगितलं नाही उसातलं एकानं बघ हे जाळ वगैरे कडनं लावलं तर उसात मेंढर सगळी सोडलेली. संग्राम भाऊ संग्राम गेला रेंज नाही होत मला. रेंज नाही पण संग्राम भाऊला 2 वेळा मी हे केलं होतं रे. हा रेंज नाही तर मला पण अडकते जरा अडकतंय मित्रांनो. लाईव्ह वर दोघांनी घेतलंय पण तिथं त्या ठिकाणी कमी जास्त रेंज होत्या. त्यामुळं तर आता तुम्हाला साक्षात का बाळमामाचं मेंढर दर्शन जावलंय. सुम्या पालखी तिथं आली की व्हिडिओ कर बर का नक्की. हा व्हिडिओ करते तुम्हाला पाठवतो व्हिडिओ करून. हा व्हिडिओ पाठव किंवा मला नुसतं फोन कर. मी तुला ऍड करतो दर्शन तेवढं सगळ्यांनी जाऊया आपण. चालतं आम्ही जाणार आहेत ना 7 वाजता. रात्रीचं मन 10 वाजता फोन केलता की रात्री मेंढर आलती. खरं हा तुम्ही माझा पण उचलला नाही त्याचा पण फोन उचलला नाही. बापून कुठं अरे लय रे मिस्टेक झालं. लय म्हणजे लय मिस्टेक झालं. ढोल बिल मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि त्याच्यात आवाज पण आला नाही. रात्री किती जणांचा फोन आला होता मलाच माहित नाही. लय जणांनी फोन केलेला. बरं असं नंतर आपण भेटूया. मला नंतर फोन कर. हा पालक कसं केलं तर फोन करतो ऑनलाईन मग. हा मग चालतंय ते तर किंवा आता तू म्हणलाय नाही मिरवणूक हे काढायला चाललंय. मग ते जवळपास असला तर मग फोन कर मग. हा चालतं. हा चालतंय. जय बाळूमामा सर्व मित्रांनी. हा चालतंय. तर नमस्कार मित्रांनो. आता अमरलाल संग्रामला आपण ऍड केलं होतं. तर बाळूमामाच्या मेंढराचं आपल्याला सगळ्यांनी दर्शन पण झालंय. आता ते त्यांना जास्त ऍड करता येणार पण नाही कारण का तिथं रेंज कमी जास्त आहे दोघांनी. आपल्याला मस्त बोलताना हे दिसतंय पण तिथं त्यांना अडकत दिसल्यामुळं
ते आता लाईव्ह वर पुन्हा नंतर घेऊया ते नसते. तर कसं आहे, तुम्ही बरं आहे ना? भरपूर कमेंट आल्या, जय बाळूमामा, असंच तुमचा आशीर्वाद असून द्या, असंच प्रेम राहून द्या. तर मित्रांनो, आज संध्याकाळ सुधी बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेऊयाचं नक्की. 2 दिवस झालं आपण दर्शन घेतलं नाही पालखीचं. तर बघूया, ते कॉन्टॅक्ट करून आज म्हटलेत ते संध्याकाळ तुम्हाला फोन करतो. मग त्या टायमाला बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेऊया सगळे. तर चला, बाय. जय बाळूमामा.